नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय एक्सरसाइज यामध्ये 2 पार्ट दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहोत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे, सुरुवातीला आपण चिटचॅट क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्यानंतर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. आणि लँग्वेज स्टडीमध्ये जो काही ग्रामरचा भाग दिलेला आहे, जो सोडवण्यासारखा आहे, तो आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारचं आपल्या व्हिडिओचं स्वरूप असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तर सुरुवातीला मग आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स पाहूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी इपिक्स मेथॉलॉजिकल पोएम्स? म्हणजे तुम्हाला कोणत्याही महाकाव्य किंवा पौराणिक काव्यामधील कथा किंवा गोष्टी माहीत आहेत का? आन्सर इज येस, आय नो स्टोरीज फ्रॉम इपिक्स ऑर मेथॉलॉजिकल पोएम. सेकंड क्वेश्चन, हू इज युअर फेवरेट मेथॉलॉजिकल कॅरेक्टर? व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर? म्हणजे तुम्हाला आवडणारे पौराणिक कथेमधील कोणते पात्र आहेत आणि ते तुम्हाला का आवडते? आन्सर इज अर्जुन इज माय फेवरेट mythological character. I like him because of his courage, honesty, and bravery. Third question, who is your favorite warrior? म्हणजे तुमचा आवडता योद्धा कोण आहे? आन्सर इज अर्जुन इज माय फेवरेट वॉरियर. आता तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार उत्तरे लिहिता येतील. फोर्थ क्वेश्चन, इफ यू कुड विजिट अ प्लेस इन द एन्शियंट वर्ल्ड ऑफ द मेथॉलॉजिकल वर्ल्ड, विच प्लेस वुड यू चूज? विच इव्हेंट वुड यू लाईक टू सी? म्हणजे तुम्हाला प्राचीन काळातील किंवा पौराणिक काळातील एखाद्या ठिकाणी भेट देता आली तर तुम्ही कोणते ठिकाण निवडाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणता इव्हेंट किंवा प्रसंग पाहायला आवडेल? Answer is, if I could visit a place in the ancient world or the mythological world, I would like to visit Kurukshetra and I would like to see a great battle between Pandavas and Kauravas. म्हणजे मला अशी जर संधी मिळाली तर मला पांडव आणि कौरव यांच्यामधील जो युद्धाचा प्रसंग आहे तो पाहायला आवडेल. आता वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. बिल्डिंग अ स्टोरी. Form group of 8. The group leader prepare slip of paper for each of the 7 points given below and distributes them among the others. म्हणजे 8 जणांचा ग्रुप बनवायचा आहे. 7 पॉइंट्स त्यामध्ये घेतलेले आहेत. पेपरचा तुकडा किंवा त्याला स्लिप म्हणता येईल, तर त्यामध्ये ते लिहिलेले आहेत. This group sits in a circle taking their seats according to the number on the slip they have. म्हणजे ग्रुप वर्तुळाकार रचनेमध्ये या ग्रुपने बसायचं आहे आणि त्या स्लिपमध्ये, पेपरच्या स्लिपमध्ये जो काही नंबर आहे त्याच्यानुसार त्या सर्कलमध्ये बसायचं आहे. देन ईच वन कम्प्लीट्स द सेंटेन्स ऑन हिज ऑर हर स्लिप्स विदाउट शेअरिंग इट विथ द ऑदर्स. म्हणजे प्रत्येकाला त्या स्लिपमधलं वाक्य पूर्ण करायचं आहे. द ग्रुप लीडर कलेक्ट द स्लिप अँड रीड ऑल द सेंटेन्स अलाउड ॲज वन कंटिन्युअस पॅसेज. म्हणजे आता त्या ग्रुप लीडरने ते सगळ्या स्लिप्स जमा करायच्या आहेत आणि एक उतार्यासारखं कंटिन्यू त्या सर्व स्लिपमधील वाक्य वाचायचे आहेत. डज द स्टोरी मेक सेन्स? द ग्रुप देन वर्क ऑन द स्टोरी टू मेक इट मोर मिनिंगफुल अँड इंटरेस्टिंग. म्हणजे आता हे उतार्यासारखं वाचल्यानंतर याच्यामधून काही स्टोरी तयार होते का ते बघायचं आहे, किंवा अजून यामध्ये वाक्यांमध्ये बदल करू शकता आणि त्यानुसार हा गेम खेळू शकता. तर पाहूया यामध्ये फर्स्ट, वन्स देअर वॉज अ बॉय. आता या ठिकाणी अ बॉय आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काहीही लिहिलं तरीही चालेल. सेकंड, हू लिव्ड इन अ स्मॉल हाऊस. थर्ड, ही ऑर शी एट व्हॉट हिज मदर मेड. आता या ठिकाणी ही एट व्हॉट हिज मदर मेड. फोर्थ, ही वेंट टू हिज स्कूल डेली. फिफ्थ, देअर he saw his friends. 6. He was happy and content. 7th, that is why he never missed the school. आता या ठिकाणी प्रत्येकाची आन्सर्स वेगळे असू शकतात. त्यानुसार ही ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि एखादी स्टोरी तयार होते का ते पाहायचं आहे. आपले चिटचॅट क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी देखील झालेली आहे. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड द लोकेशन ऑफ ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच ऑर प्रॉस्परस सिटी.
म्हणजे ट्रॉय शहराचा भरभराटीस आलेल्या शहरात विकास होण्यास ट्रॉय शहराचे स्थान कसे उपयोगी पडले? Answer is Troy was well situated. In front of it was the sea over which sailed the ship of Troy, carrying goods and grains. At the back rose the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valley were well watered and fertile. Cattle fed on the rich grass of the meadow, while sheep fed on the slopes of the hills. Thus, it was well situated both for commerce and agriculture, grew into a rich, prosperous city. Second question, how were the Trojan protected during wartime? Answer is the Trojan had built a strong wall around the city so that no enemy should attack them from the sea. There were huge gates in the wall. In times of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress. Quite safe from all attack, it was thus protected by the walls around it as well as by the hills behind. Third question, what was the cause of the 10 years old war between the Greeks and Trojan? म्हणजे ग्रीक व ट्रोजन यांच्यामधील 10 वर्षे चाललेल्या युद्धाला कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? Answer is Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of Greek king called Menelaus, to elope with him. He had brought her to Troy. The Greek wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. This was the cause of the 10-year-old war between the Greeks and the Trojans. Fourth question, who were the brave heroes on either side who were killed in the war? म्हणजे प्रत्येक बाजूचे कोणते शूर योद्धे त्या युद्धात मारले गेले? आन्सर इज ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ टाइम. हेक्टर was killed by the Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel. The prince of Troy, Paris, was also killed by a poisoned arrow. Fifth question, read the story and retell it in your mother tongue. म्हणजे ही स्टोरी वाचायची आहे आणि तुमच्या मातृभाषेमध्ये ही भाषांतरित करायची आहे किंवा परत एकदा तुमच्या मातृभाषेत सांगायची आहे. व्हेन यू रिटेल अ स्टोरी यू टेल इट युझिंग युअर स्टाईल अँड नॉट ट्रान्सलेट इन वर्ड बाय वर्ड. म्हणजे ही तुम्हाला शब्दशः भाषांतरित करायची नाही, तर ही तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि तुमच्या मातृभाषेत तुमच्या स्टाईलने तुमच्या पद्धतीने ती सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी मी ते दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला अजून संक्षिप्त करून लिहायचं असेल किंवा ती स्टोरी सांगायची असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. आपण चिटचॅट क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे, मार्जिन क्वेश्चन्स देखील आपले पाहून झालेले आहेत. तर आता या पाठाचा वर्कशॉप आपण पाहूयात. यामध्ये फर्स्ट फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोविंग फ्रॉम द पॅसेज. म्हणजे या पाठातून आपल्याला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. यामध्ये ए बॅरन याचा विरुद्धार्थी शब्द आहे फर्टाईल. बी ऑफंडेड याचा विरुद्धार्थी आहे प्लीज्ड. सी कावर्डली याचा विरुद्धार्थी शब्द आहे ब्रेव. डी पीस याचा विरुद्धार्थी शब्द आहे वॉर. ई सरेंडर याचा विरुद्धार्थी शब्द आहे अटॅक. एफ एक्सपोज्ड याचा विरुद्धार्थी आहे क्लोज्ड. जी डिफेन्सलेस याचा विरुद्धार्थी शब्द आहे सेफ. सेकंड क्वेश्चन, करेक्ट द फॉलोविंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे या पॅसेजचा किंवा या पाठाचा आधार घेऊन पुढे काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला दुरुस्त करायचे आहेत. यामध्ये ए ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. तर वाक्य आहे ट्रॉय बाकीच्या शहरांसोबत गुरेढोरे आणि गवत यांचा व्यापार करत असे. आन्सर इज ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन. बी ड्युरिंग वॉर Trojan jumped over the fort gates and their soldiers to fight the enemy. शत्रूशी लढण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजावरून किंवा सैनिकावरून उडी मारत होते. आन्सर इज ड्युरिंग वॉर ट्रोजन वुड क्लोज द डोअर्स ऑफ द फोर्ट. यामध्ये सी क्वेश्चन आहे हेलेन इस्केप्ड विथ मेनेलॉस. म्हणजे हेलेन ते मेनेलॉस सोबत पळून गेली. आन्सर इज हेलेन इलोप्ड
with Paris, a prince of Troy. D. The Greek armies and heroes always defeated the Trojans. म्हणजे ग्रीक आर्मींनी किंवा ग्रीक सैनिकांनी ट्रोजन्सला पराभूत केले. Answer is sometime the Greek defeated the Trojan and sometime the Trojans defeated the Greeks. E. Both the enemies were eager continue fighting. दोन्ही शत्रू युद्धासाठी किंवा लढाईसाठी नेहमी उत्सुक होते. बोथ द आर्मीज वर tired of war, the Trojan of being shut in their city and the Greek of living away from home. F. Troy was attacked because it was a strong, rich city. ट्रॉयवर हल्ला झाला कारण ते एक मजबूत आणि श्रीमंत किंवा संपन्न शहर होते. आन्सर इज ट्रॉय वॉज अटॅक टू टेक रिव्हेंज फॉर द रॉंग टर्न ऑफ मेनेलॉस. थर्ड क्वेश्चन. स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोविंग ॲक्शन. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला ॲक्शन दिलेले आहेत आणि त्याच्या काउंटर ॲक्शन आपल्याला लिहायच्या आहेत. ॲक्शन यामध्ये ए पाहूया. हेलेन इलोप विथ पॅरिस. तर याची काउंटर ॲक्शन काय आहे? ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. बी ॲक्शन. द ग्रीक्स sailed to Troy and attacked it. Counteraction. The Trojan fought hard and the siege continued for 10 long years. यामध्ये सी. Hector was killed by Achilles. Counteraction. Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. Action D. The siege continued for 10 long years. Counteraction. The Trojans were tired of being shut up in their city and the Greeks deeply desired to see their homes again. Action E. The fighting went on daily. Counteraction. Even then the siege did not end. The Greeks could not take the city. On the other hand, the Trojan could not force them to sail away Greece. Fourth question. From either of our two Indian epics, find out which battle or war lasted the longest. Write down about its cause, the enemy armies, its heroes, its duration and the फायनल आउटकम. आता या ठिकाणी आपल्या दोन महाकाव्यामधील कोणत्या महाकाव्यात युद्ध किंवा लढाई सर्वात अधिक काळ चालली, त्या युद्धाचे कारण, शत्रूंची सैन्य, त्यातील युद्ध, त्यांचा कालावधी, या सर्व पॉईंट्सच्या आधारे ही माहिती लिहायची आहे. तर फर्स्ट आहे कॉज. कौरवा टूक पोझिशन ऑफ द किंगडम ऑफ हस्तिनापूर फोर्सिबली which rightfully belonged to Pandavas and they were not ready to give even an inch of the land of Pandavas, so it led to the outbreak of the war. Second, the enemy armies, Kauravas, 100 Kaurava brothers and many friendly kings like Shakuni, Shalya, Karna, etc. with their armies. And Pandavas, 5 Pandavas, Kashiraj, King Draupad, King Virat, Drushtadumna, etc. and their armies. Third, heroes, Pandavas, Dharma, Yudhishthir, Arjun, Bhim, Nakul, Sahadev, Abhimanyu and Sri Krishna as the charioteer of Arjun. Kauravas, Duryodhan, Dushasan, Karna, Bhishmacharya, Dronacharya, Jayadratha. Fourth, duration. The war lasted for 18 days. 5. Final outcome. The war ended in victory to Pandavas, almighty warrior from Kaurava side except Ashwathama were killed and it was a complete ruin for them. Pandavas regained Hastinapur. आता या ठिकाणी आपला वर्कशॉप देखील झालेला आहे. तर लँग्वेज स्टडीमध्ये
जो काही ग्रामरचा भाग सोडवण्यासाठी दिलेला आहे तो पाहूया. यामध्ये 5th क्वेश्चन, अंडरलाइन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. यामध्ये ए, पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. तर यामधला आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. तर सब्जेक्ट आहे पॅरिस. बी, द ग्रीक्स वेटेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. यातला सब्जेक्ट आहे द ग्रीक्स. सी, द ग्रीक आर्मीज सेल टू ट्रॉय. यातला सब्जेक्ट आहे द ग्रीक आर्मीज. डी, द ट्रोजन टू फॉट हार्ड. यातला सब्जेक्ट आहे द ट्रोजन. ई, द फायटिंग वेंट ऑन. यातला सब्जेक्ट आहे द फायटिंग. Next question. Here we see that the ing form of the verb fight is used as a subject in the fighting went on. It does the work of a noun. When the ing form of a verb is used a noun, it is known as gerund or verbal noun. Read the following examples of gerund. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्ही रीड करून घ्या. जिरंड आणि किंवा त्यालाच वर्बल नाउन असे म्हणतात. ते कसं वापरलं जातं, ते कसं बनवलं जातं, कधी वापरल्या जातं, ह्या सर्व गोष्टी या सेपरेट टॉपिकमध्ये किंवा व्हिडिओमध्ये घेता येतील. तर खाली आपल्याला सोडवण्यासाठी भाग दिलेला आहे तो पाहूया. रीराईट द अबोव सेंटेन्सेस युजिंग द ऑदर अप्रोप्रिएट जिरंड इज इन प्लेस ऑफ द ऑदर गिवन हिअर. म्हणजे वरील आपल्याला जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यामध्ये जिरंड ऐवजी योग्य जिरंड वापरून ती वाक्य आपल्या वहीत पुन्हा लिहायचे आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला अदलाबदल करायचे आहे. ते पुढे आपण सोडून दिलेलं आहे ते पाहूया. त्यामध्ये फर्स्ट, गार्डनिंग इज ॲन आर्ट. आता जिरंड बदलूया. कुकिंग इज ॲन आर्ट. सेकंड, कुकिंग इज अ सायन्स. गार्डनिंग इज अ सायन्स. थर्ड, आय एन्जॉय रीडिंग पोयम. आय एन्जॉय लिसनिंग पोयम. फोर्थ, I like reading more than writing. I like playing more than sitting. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.